नामदेव महाराज पळगोवणकर यांचे 20 मिनिटे कीर्तन होईल. चला
अभंगावर काय बोलण्याआधी मोतीराम महाराज यांचा यात्रा महोत्सव, त्या यात्रा महोत्सवामध्ये जागराची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका पामराला मागून मागून सेवा घेतलेली आहे. चिंताप्रमाणे मला उभं राहता येत नाही तसं सगळं काय माहिती, पण मोतीराम महाराजांचा आशीर्वाद आणण्याचा सध्या पेपर आणण्याचा प्रयत्नच करावा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा बंधूचा अभंग आहे. पण तुकोबारायांचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न करतो. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, त्यांना सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात. घरात मुडकी खात फुटका मात, गळगटात शेवटी वैकुंठाची वाट, असा त्यांचा परमार्थाचा धाड, त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा, संत तुकाराम महाराज म्हणतात. भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, परभणीचे गुरु, पालम तालुक्याचे गुरु, फळगावाचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू. ज्याला असेल म्हणतात तो वाचील गाता, नाहीतर खाई संसारात पुन्हा पुन्हा राहतात. संसार करा गोडीने, परमार्थ करा जोडीने. हे अभंग करून उचित प्रेम घाली हृदयात. महाराज सांगायचे त्या अभंगामध्ये, तुम्ही कोणालाही जीव लावा, तुमचं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आजवर कोणी सुखी संसार करून झाला नाही, परमार्थ करून आजवर कोणी दुःखी झाला नाही. हे घरात लावलं. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, मोतीराम महाराजांची केलेली सेवा, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी आणि कीर्तनापासून देवाच्या नावाने वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्याने अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्याने उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्याने डोळे झाकून परमार्थ करावा, डोळे झाकून परमार्थ करावा. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. कोणाच्याही सहवासात राहू नका. मोतीराम महाराजांच्या सहवासामध्ये राहा. अर्जुनाच्या सहवासामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या सहवासामध्ये अर्जुन राहिला तर एक नंबरचा योद्धा झाला. तसेच प्रभू रामचंद्र संघ हनुमंतराय राहिले, एक नंबरचे शेवट झाले. दुर्जनाची संगत बघायला गेली, द्रोणाचार्याची संगत भीष्म कर्ण एवढे लोक महारथी राहिले तर त्यांना सर्व पडावं लागेल. हे दुर्जनाची संगत आहे. म्हणून शक्यतो चांगल्याची संगत करावी. पाण्याचा एक थेंब जमिनीवर पडला तर संपतो, तो थेंब हातावर पडला तर चमकतो, आणि त्याच थेंबाला जर शिकल्याची संगत झाली तर मुक्ती होतो. त्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना मोतीराम महाराजांची संगत लाभली की आपल्या जीवनाचं कल्याण झाले. संगत शक्यतो चांगल्याची करावी एवढं सांगायचं महाराज. कारण माझ्या भावनो, समुद्रावरती पडणारा पाऊस असा व्यर्थ आहे, श्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे, पूर्ण पोट भरलेल्या माणसाला जेवण घालणं व्यर्थ आहे, तसंच ज्या माणसाने नासक्या शरीरावर प्रेम करणं सुद्धा व्यर्थ आहे. तुम्हाला प्रेमच करायचंय ना तर तुम्ही माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या गाद्यावर, ज्ञानेश्वरीवर, मोतीराम महाराजांवर, छत्रपती शिवराय यांच्या चरित्रावर प्रेम करायला शिका. कारण ज्याला बाईची तारीख कळाली तो ताईचा ज्ञान झाला,
ज्याला बाईकची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईकची मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, पण ज्याला बाईकची आई कळाली तो माझा छत्रपती सुभा झाला. संगत किती महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला. एकदा तुकोबाला यांच्या जीवनामध्ये थोराचा संवाद झाला आणि तुकोबाला यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. एकदा तुकोबाला भजन करीत देऊच्या ह्याच्यावर निघाले, भंडारगोगाव चाकणच्या दिशेने निघाले. तुकोबाला भजन करीत निघत असताना रात्री जमानामध्ये काय आले तुकोबाला ते भजन करीत निघाले. भजन करीत निघाल्यावर तुकोबाला म्हणतात बाबा इकडे आणलं तोरण आले, तोरण आले तुकारामाला माहिती थांब थांब थांब. तुकारामाला जे काय हात धरला, तुकारामाला हात शिरला. तर तुम्ही एवढ्या कुठं झाले? तुकारामाला तुम्ही चोरी करायचा तुम्ही आपच आहे, तुम्ही कुठं झाले? ते म्हणजे आम्ही सुद्धा चोरी करायचं चालू. ते म्हणजे तुम्ही चौघजण आहेत. तुकारामाला सांगू तुम्ही एकटेच कसं काय? तुकारामाला तुम्ही एकटेच आहे आणि सावकाराच्या वाड्यावर दगड घालायचं चालू म्हणजे सावकाराच्या वाड्यावर दगड घालायचं चालू तुम्हाला यायचं काम ते चोर म्हणजे आम्ही आयुष्यात एवढी मोठी चोरी काय केली नाही बाबा. मग असं म्हणल्यावर तुकोबाला तुम्ही चला नाही सांगा त्याला तुकोबाला चढायला लागला. चोर म्हणजे जाऊनच बघून त्याच्यात तरी म्हणला वारकऱ्याच्या कुठं नादी लागता की हे दिसायला आपले चोरी घालतात आपला दिवस घालतात, पण नाही म्हणजे जाऊनच बघून म्हणजे तुकोबाला त्याला एका सावकाराच्या वाड्यात जाऊन गेले आणि तुकोबाला हे सर्व गोष्टी तत्पर होते. तुकोबाला म्हणजे कोण येणार आहे म्हणजे आम्हाला जाता येत नाही काय नाही. तुकोबाला असे पाय टिकीत करीत करीत पोरी गेले. पोरी गेल्यावर चोर म्हणायला लागले तुकोबाला जडजड वस्तू टाक. तुकोबाला काय टाका सुरू केली खलबत्त्या ओरवंटा ते खाला चोरला. तुम्हाला मी सांगू लागलो की जाऊ नका एखादा जाऊ नका की असं खलबत्ता टाकायचं सोनं टाकायचं. एक चोर गेला म्हणजे तुकारामाला काय करायचं बघितलं. बघितलं तुकोबाला महाराज तुळशीला प्रदक्षिणा घाललाय आणि भजन करू लागले. असा काय महत्व सकाळच झाली. सकाळ झाली की थोडं सगळी जमून आले तुकोबाला. तुकोबाला डायरेक्ट काकडाच चालू केला. काकडाच चालू केल्यानंतर तिथला जे सावकार आहे ते सावकार उठला. सावकार म्हणला अरे बापू म्हणजे आजच्या मी किती प्रयत्न केले पण काकडा ऐकाय एवढं काय मला म्हणतात. बघितलं ते तुकारामाला जात घ्या. सावकार तुकारामाला पाया पडला. तुकारामाला तुमच्याकडे किती वेळेस आलो तुम्ही काय ऐकलं नाही आणि आता एकाकीचं भजन केलं तुकारामाला म्हणतात. चोराला आपल्याला माहित पण ऐकता आता काय होतं चोर विश्वास झाला. तुकोबाला तिनं आंघोळीचं स्नानाची व्यवस्था केली. यायचे पाक तुकोबाला आंघोळ घातली, त्या चोराला आंघोळ घातली. असं करीत करीत त्यानं भोजनाचा थाप केला, सगळ्याला जीव घातलं. मग चोर म्हणजे आता बरं तुकोबाराने आपली नीतीने आत पिला. तुकोबाराने आणलं त्या मुलीने सांगितलं आज तुकोबाराने भजन केलं आज आपल्या वाड्यावर चूर झालं आज पहिल्यांदा घडलं कारण त्या सावकाराच्या वाड्यावर रोज चूर होत. मग ती म्हणत तुमच्या आम्हाला पाय लागले आणि मग अन्न जो घालण्यात त्याच्यात तुम्ही लागला म्हणून एक सोन्याचं ताट आणलं. सोन्याचं ताट आणल्यावर मग चोर म्हणजे खरा चोर म्हणजे तुकाराम महाराज याची संगत केली म्हणजे एवढं जाताही झाली. तुकाराम महाराज म्हणजे हे तो आम्हाला धन शब्दांची चरत हे चोर तुकाराम महाराज तुम्ही काय करा बाहेर गेल्यावर आता हे करा म्हणजे आम्हाला म्हणून त्या चोर ध्यानात आले आपण अर्धी रात्र तिच्या सहवासात घालवली तर आपल्याला सोन्याचं दात आलं. जर आपण जीवन त्याच्या सहवासात घातलं तर आपलं नक्की जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. असं त्याने सांगितलं ते चोर जरूर तुकोबाराकडे आले म्हणजे तुकोबारा आम्हाला तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला कारण तुम्ही पवित्र तुळशीची माळ घातली म्हणजे आम्हाला तुमच्या सहवासातच राहायचं. त्याच्यामध्येच काहीतरी टाळपेरी असं सांगायचं टाळपेरी तुकोबाराच्या सहवासात आहे हे झालं संगतीचा परिणाम. तुम्हाला
दशा तात्काळ ती दशा पालट केली. प्रकाश महाराजांनी खूप छान प्रमाण दिलं, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या भावांना तुम्ही शेतीत्व संगत चांगल्याची करावी. करोडो उचित प्रेम घाली बरे अभंगाचा अर्थ हे काय मला माहित नाही, पण जसा संगत तसा रंग मिळाला. मग आता आहे जसे एवढं विश्वासाचा प्रयत्न करीत आहे. जीवनामध्ये मंत्र्या महाराजांचं एक नाव तयार केलेलं आहे, सांगण्याचा प्रयत्न करतो. अहो आधी गेल्या वर्षी पैठण केले गेल्या वर्षी, पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला जाऊ इतर रुक्मिणीचा जोडा पाहू, कैकाडी महाराजांचा मठ पाहू. कैकाडी महाराजांच्या मठाला घालती मी वेळा, पुढे आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची आरती, पुढे आला मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा पुरा, पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुरात रंगला जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोड साधू संत, थोड साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणते माहूरला जावा. माहूरची साडी आवडा लग्नात बशी पाऊल पडली. आवडा लग्नात बशी झाली जाती, बास्तरला येणं केलं सरस्वती स्वाती. सरस्वती बशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपती बशी चतुर्थी सोडली. गाई गाई बाई निघे परळीला आली बाई, परळीच्या देवळात शिवरात्रीला हवा. पती म्हणते काशीला जावा. काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाऊस शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबा पाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये भरली मंत्र्याची सभा. मंत्र्या महाराजांच्या आशीर्वादात तुम्हाला सर्वांच्या पाठीमागे परमेश्वर उभा. आपल्यासाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि विश्वासाठी मागितलं जातं ते पसरदान. त्या माऊलीचं सर्वजण मिळून भजन करू.